हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे खूप आनंदात, मजेत आणि हेल्दी असाल. तर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल डॉक्टर हाऊसवाईफवर. तर एवढी सगळी तयारी करून, एवढे तयार होऊन, सामान वगैरे घेऊन आम्ही कुठे चाललोय, कशासाठी चाललोय हे तर तुम्हाला व्हिडिओच्या टायटलवरून समजलंच असेल. तर आम्ही चाललोय आर्यन आणि पिहूच्या छोट्या भावाकडे, ओजसकडे. आणि आज ओजसची बोलवण आहे. ओजस म्हणजे माझा छोटा पुतण्या. आणि आम्ही चाललोय पूजाच्या घरी, म्हणजे पूजा माझी छोटी जाव आहे, तिच्या मम्मीच्या घरी आम्ही चाललोय बोलवणीसाठी. काय केलंय वर? काय ते? इथे नाही? काय केलं? कुठे चाललोत आपण? पिया, आपण कुठे चाललो? कुठे चाललो आपण? कुठे चाललो? आणि गाडीमध्ये गप्पा मारत मारत आहे ना, एक 10 ते 15 मिनिटांमध्येच आम्ही पूजेच्या आईच्या घरी पोहोचलो. खूप काही अंतर नाहीये, म्हणजे माझ्या पप्पांच्या घरात आणि सासरमध्येही खूप अंतर नाहीये, आणि तिच्या मम्मी पप्पाच्या घरामध्ये आणि आमच्या घरामध्ये खूप अंतर नाही. एक 15 ते 20 मिनिटांमध्ये आम्ही पोहोचतो सासर माहेर, असं खूप कमी अंतर असल्यामुळे. इकडे आम्ही सगळे पोहोचलो वगैरे, आणि फायनली मग आर्यन आणि पियाला, ओजसला भेटायचं होतं, ते भेटले. आणि हा आहे आमचा छोटूसा ओजस. आणि खूप खेळतो हा आर्यनसोबत. म्हणजे तसं तर 1-1.5 महिन्याने आमचं भेटणं होतंच, आणि व्हिडिओ कॉल असल्यामुळे ना तो पटकन आर्यनला ओळखतो, आणि फक्त आर्यन ओजस ओजस एवढंच करतो, पण तो त्यालाच खूप रिॲक्ट करतो, म्हणजे हसून रिॲक्ट करतो. मग इकडे आल्यानंतर पाणी वगैरे घेतलं सगळ्यांनी, आणि गप्पा वगैरे मारत बसले. आणि इकडे ना ओजस फर्स्ट टाइम ओजस त्याच्या पणजीला, म्हणजे हे माझ्या मिस्टरांच्या आजी आहेत, त्यांना भेटत होता. आणि मे बी त्याने फर्स्ट टाइम पाहिले, किंवा असं नाटीवर वगैरे खूप त्याला लेडीज दिसत नाहीत म्हणून काय माहीत नाही, पण तो ना रडू लागला. आणि मग ना आर्यनला बोलवलं खेळायला. मग इकडे आर्यन त्याला थोडंसं खेळत बसला, आणि शांतही झाला तो लगेच. पण पाहून आजींना पाहून तो रडतच होता. मग नंतर आम्ही तसं जेवणाच्या वेळेस आलो होतो ना, म्हणून मग डायरेक्ट पूजाच्या मम्मीने ताटं वगैरे करायला घेतली. स्वयंपाक वगैरे त्यांनी आधीच करून घेतलेला होता, सगळं त्यांचं आवरून झालेलं होतं, फक्त आम्हीच यायचं बाकी होतं. आणि मग जेवायला वगैरे ना ताटं वगैरे त्यांनी वाढून घेतले. कसं जेवण वगैरे झाल्यानंतर मग थोडंसं बसता येतं, किंवा मग बोलता गप्पा वगैरे मारता येतात म्हणून. आणि छान स्वयंपाक वगैरे त्यांनी केलेला होता, म्हणजे पुरणपोळी, आमटी, भात, भजे, कुरडई, जो आपला महाराष्ट्रीयन स्पेशल जेवण असतं ना कोणत्याही सणासाठी वगैरे, ते मस्त केलं होतं. आणि असे छान असे ताटं वगैरे वाढवून घेतलेली होती. सगळ्यांना जेवणाच्या वेळेमुळे भूकी लागलेली होती, तर मग सगळे जेवायला वगैरे बसले. तर इकडे ना हॉलमध्ये सगळे जेंट्स वगैरे जेवायला बसले होते. तर इकडे भैया आणि आर्यन पियाचे डॅडी वगैरे, आर्यन पिया त्यांच्याच ताटात आज बसलेले होते. आणि म्हणून ना मला आज निवांत जेवता येणार होतं, कारण की ते माझ्याच ताटात असंही एरवी बसतात म्हणून. पण आज त्यांना डॅडीसोबत जेवायचं होतं, म्हणून मला आज निवांत जेवायला भेटणार होतं. त्यानंतर इकडे पूजाचे पप्पा आणि माझे सासरे बसलेले होते जेवायला, हे दोघे. आणि त्यानंतर यांचं जेवण वगैरे झालं, आणि मग आम्ही लेडीज बसणार होतो जेवायला. त्यांनी निवांत जेवण वगैरे केले, आणि मग ना आम्ही इकडे जेवायला बसलो. तर इकडे किचनमध्येच बसलेलो आम्ही जेवायला. तर इकडे ना या माझ्या आजी सासू आहेत, म्हणजे यांच्या आजी, ही माझी छोटी जाऊ पूजा, ही पूजाची मम्मी आहे, ही पूजाची वहिनी आहे, आणि ह्या आहेत माझ्या सासूबाई. आणि इकडे ना प्रत्येक, म्हणजे व्हिडिओ मी घेत होते म्हणून ना मग कोणत्याच व्हिडिओमध्ये, क्लिपमध्ये मी येत नव्हते, म्हणून मग पूजा म्हटली ताई मी तुमची छोटी क्लिप घेते, म्हणून मग हिनं ना हा व्हिडिओ घेतला होता. तर इकडे आमची जेवणी वगैरे झाली मस्त. थोड्या वेळा मी थोड्या गप्पा वगैरे मारल्या, आणि त्यानंतर आहे ना मग कपडे वगैरे जे चढवणं म्हणतो आम्ही, तर ते चढायला त्यांनी घेतले. तर पूजाच्या काकांनी आहे ना मग सगळ्यांना, त्या तिघांनाही कपडे वगैरे दिले. पहिले पप्पूंना दिले, आणि नंतर या 2 भावांनाही कपडे वगैरे त्यांनी चढवले. आणि आता बोलायचं झालं बोलवणचं, तर बोलवण म्हणजे नेमकं काय तर ना, ज्यावेळी मुलीचं लग्न होतं, आणि ज्यावेळेस तिची पहिली दिवाळी येते ना लग्नानंतर, त्यावेळी, आणि ज्यावेळी तिला मुलं वगैरे होतात, आणि माहेरून जेव्हा ती सासरी जायला निघते ना, तेव्हा बोलवण करतात आमच्याकडे. तर बोलवणीमध्ये काय करायचं, तर जे सासरचे लोक असतात ना मुलीच्या, सासू सासरे, दीर, भाऊजाई, जाऊ वगैरे, किंवा लग्न झालेलं नसेल तर ननंद वगैरे, तर त्यांना बोलवलं जातं, त्यांना जेवायला वगैरे केलं जातं. जसं पुरणपोळीच करतात मोस्टली, आणि कपडे वगैरे केले जातात सगळ्यांना. आणि नंतर जाताना मुलगी ज्यावेळी जाते ना, त्यावेळी मग शिदोरी वगैरे देतात तिला गोड,
पुरणपोळ्या, मोस्टली लाडू असं गोडच शिदोरी देतात आणि तिला मग सासरी पाठवलं जातं. आणि बऱ्याच वेळा काय होतं की बरेच लोक म्हणतात किंवा आपणही ऐकतो म्हणतो की मुलीचं लग्न झालं म्हणजे जबाबदारी संपली बाबा आपली. पण असं काही नसतं. आईवडिलांची जबाबदारी मुलीसाठी कधीच संपत नाही. ज्या त्यावेळी ज्या त्या जबाबदाऱ्या आईवडिलांना पार पाडाव्याच लागतात, पूर्ण कराव्याच लागतात. पूर्वीच्या काळी काय व्हायचं ना की म्हणजे मुलींचा हिस्सा जो आईवडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये आहे तो विचारच नव्हता की आहे म्हणून मुलींचा हिस्सा आईवडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये. आणि त्यांचा इन्कम सोर्सही खूप पक्का नव्हता. म्हणजे त्यांचं स्वतःचं इन्कम सोर्स आहे असा तसं काही नव्हतं. त्यामुळे मग ना असे छोटे छोटे कार्यक्रम करून ना मुलीला थोडीशी आर्थिक मदत म्हणा किंवा तिला काहीतरी स्पेशल फील करण्यासाठी हे पूर्ण कार्यक्रम होते. पण आताच्या काळी असं काही नाही. बऱ्याच मुलींचा स्वतःचा आपला इन्कम सोर्स आहे. आणि त्यामागे अशी धारणा होती एक की मुलीला आपल्या चांगली वागणूक भेटावी सासरी, तिला काही त्रास वगैरे होऊ नये, हाही त्याच्या मागचा एक हेतू होता. तर असो, अशा जबाबदाऱ्या असतात आईवडिलांच्या, मुलींसाठी मुलांसाठी त्या पार पाडाव्याच लागतात. इकडे सगळ्यांचे कपडे वगैरे चढून झाले होते. आम्ही साड्या वगैरे नेसल्या होत्या आणि नंतर आहे ना मग पूजाच्या आईने आमची ओटी भरून घेतली. म्हणजे साड्या तर आम्ही घातल्या होत्या पण ब्लाऊज पीस वगैरे देऊन त्यांनी आमची ओटी भरली. आणि ओटी म्हणजे मेन राहतं सुवासिनींसाठी की कितीही काही केलं तरी ओटी हीच मेन राहते. आणि मग ओटी वगैरे आपण आपल्या घरीही कोणी लेडीज नवीन आल्या तर त्यांची ओटी भरतो किंवा आपण कधी कधी कोणाच्या घरी फर्स्ट टाइम गेलं ना नवीन तर तिकडे ओटी भरण्याची आपल्याकडे परंपराच आहे. इकडे ओटी वगैरे भरून घेतली पूजाच्या आईने आमच्या तिघींचीही. आणि मग पूजानी पण आहे ना आम्ही ब्लाऊज पीस वगैरे जे आणले होते, ओटीचं सामान वगैरे जे आणलं होतं ना तिनं ओटी भरून घेतली तिच्या मम्मीची आणि तिच्या बहिणीची ओटी वगैरे भरून घेतली. तर असा छान आमचा कार्यक्रम झाला आणि पूर्ण दिवस गेला. खूप दिवसांपासून ओजसच्या बोलवणीचा कार्यक्रम राहिलेला होता कारण की खूप सुतक वगैरे पडत होती म्हणून तसंच त्याला घेऊन गेलेलो होतो आम्ही. पण बोलवण करायची राहिलेली होती. तर फायनली आज बोलवण झाली ओजसची. आणि मग सगळं झाल्यावर आम्ही थोड्या गप्पा वगैरे मारल्यानंतर ना मग आम्ही घरी जायला निघालो. आणि इकडे मग मुलं खुश होती की चला ओजस घरी येणार म्हणून. जाताना मग तिच्या मम्मीनं शिदोरी वगैरे जी केलेली होती ना ती मम्मी आणि बहिणीने आम्हाला गाडीपर्यंत घेऊन आली. शिदोरी वगैरे तिचे काका पप्पा वगैरे सगळे आम्हाला वाट लावायला आले बाहेर. आणि मग नंतर आम्ही गाडीत वगैरे बसलो आणि घरी जायला निघालो. तर तुमच्याकडे ही अशी पद्धत आहे का, म्हणजे असं बोलवून वगैरे करायची पद्धत आहे का किंवा दुसरं काही करतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, हेल्दी राहा आणि चॅनलवरचे व्हिडिओ बघत राहा, लाईक करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. तोपर्यंत बाय.